हॅलो फ्रेंड्स, आज आपण मुघलकालीन इतिहासाच्या साधनांच्या दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मागच्या तासामध्ये आपण काय अभ्यास केला, कशाची माहिती बघितली, त्याचं एका मिनिटामध्ये आपणास मी या ठिकाणी वर्णन करतो. आपण सुरुवातीला साधनांच्या बद्दलची माहिती बघितली. इतिहासामध्ये साधनं किती महत्त्वाची असतात आणि साधनांमुळं इतिहासाच्या लेखनाला अर्थ प्राप्त होतो, अन्यथा तो इतिहास न होता कथा किंवा कादंबरी होऊ शकते होते याचा आपण माहिती घेतली. साधनांचं एकूण महत्त्व आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण मुघल कालखंड कुठून कुठपर्यंत आहे हे पाहिलं. 1526 ते 1857 पर्यंतचा कालखंड आणि आपल्या अभ्यासक्रमाला असलेला 1526 ते 1707 एवढा कालखंड. या कालखंडातल्या साधनांची आपण भाषांमध्ये माहिती घेतली की किती भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे, किती साधनं उपलब्ध आहेत. विशेषतः फारसी, तुर्की या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर साधनं उपलब्ध आहे आणि अस्सल किंवा प्राथमिक दर्जाची फर्स्ट हँड सोर्सेस या दोन भाषांमध्ये आहेत. त्यानंतर उर्दू भाषेमध्ये आहेत, मोडी भाषेमध्ये आहेत, इतर प्रादेशिक भाषांमध्ये आहेत, हेही बघितलं. साधनांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले आणि लिखित साधनांमध्ये प्रामुख्यानं बाबरनामा, त्यानंतर तारीख रशिदी, त्यानंतर हुमायून नामा, तारीख फरिश्ता, तारीख शेरशाही आणि नंतरचं कारण आपण हे बघितलं होतं साधन ते म्हणजे अकबरनामा. इतकी माहिती आपण मागच्या तासामध्ये बघितलेली होती. त्यानंतर आपण पुढे वळणार आहोत ते पुढच्या साधनांकडे. तत्पूर्वी या साधनांची जी माहिती आपणापुढे मी बोर्डावर लिहून दिलेली आहे त्यामध्ये लिखित साधनं आणि भौतिक साधनं ही जी दोन प्रकार आहेत त्या लिखित साधनांमध्ये आपण आतापर्यंत बघितलेली ती म्हणजे ही मूळ साधनं आणि त्याची भाषांतर ही बघितलेली आहेत. त्यानंतर आपण वळणार आहोत सरकारी माहिती देणाऱ्या साधनांकडे. सरकारी माहिती देणारी साधनं यामध्ये काही आलेलीच आहेत पहिल्या भागामध्ये जे आतापर्यंत मी तुमच्यापुढे मांडलेलं आहे. सरकारी माहिती देणाऱ्या साधनांमध्ये म्हणजे जे गव्हर्नमेंट ऑफिशियल रेकॉर्ड्स जे आहेत ती माहिती देखील मुघल कालखंडाची लिहून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं अबुल फजलचा ऐने अकबरी हा एक ग्रंथ येतो. त्यानंतर तुहफत उल कराईम ज्याला चतरनामा असंही म्हटलं जातं हाही एक ग्रंथ आहे. त्याशिवाय इतर अनेक ग्रंथ आहेत ज्यामधून सरकारी माहिती उपलब्ध होते. मग यामध्ये काही पत्र देखील आहेत, त्याचं ग्रंथांमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यामध्ये इतर काही ग्रंथ आहेत जसं तबाकात अकबरी हाही ग्रंथ आहे आणि या ग्रंथांमधून माहिती उपलब्ध होते. मी जी 5 ग्रंथ तुम्हाला यापूर्वी सांगितलेली होती त्या 5 ग्रंथांच्या पुढची काही ग्रंथ आहेत ज्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं अकबराच्या पर्यंतची आणि त्यानंतरच्या कालखंडाची देखील माहिती या ग्रंथांमध्ये उपलब्ध होते. या लिखित साधनांमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तबाकात अकबरी हा नावाचा ग्रंथ. तबाकात अकबरी हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद या लेखकाने लिहिलेला आहे. निजामुद्दीन अहमद हा मुघल कालखंडातला एक असा इतिहासकार होऊन गेला ज्यानं निपक्षपातीपणे लेखन केलेलं आहे आणि विशेषतः त्याच्या लेखनामध्ये कुठेही फारसा पक्षपात केलेला दिसून येत नाही. विशेषतः याच्या ग्रंथामध्ये बाबराच्या, हुमायूनच्या आणि अकबराच्या या 3 मोगल बादशाहांच्या कालखंडाचं वर्णन आहे. या ग्रंथांचं वाचन केल्यानंतर लक्षात येईल की या लेखकाने निजामुद्दीन अहमदनं म्हणजे बाबराच्या असो की हुमायूनच्या असो यांच्या चुकांचं देखील निर्देश ग्रंथामध्ये केलेला आहे. त्यामुळं एका अर्थानं हा निजामुद्दीन अहमदचा ग्रंथ हा इतिहासाचं निपक्षपातीपणे केलेलं वर्णन करणारा असा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मुघल कालखंडातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय यासोबतच सांस्कृतिक जीवनाची देखील माहिती उपलब्ध होते. अशा प्रकारचा हा तबाकात अकबरी हा ग्रंथ. याचे एकूण 9 भाग आहेत. त्यानंतरचा ग्रंथ आहे मुंतखान उत तवारीख. मुंतखान उत तवारीख मुंतखान उत तवारीख या ग्रंथाचं लेखन अब्दुल कादिर बदायुनीनं केलेलं आहे.
बदायुनीचा ग्रंथ म्हणून हा ओळखला जातो. याच्या कारकिर्दीमध्ये हुमायून, अकबर या दोन मुघल बादशहांच्या प्रामुख्याने राजकीय इतिहासाची माहिती उपलब्ध होते. त्याच्यानंतरचा ग्रंथ आहे तुझुके जहांगीरी. हा तुझुके जहांगीरी यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की मुघल कालखंडामध्ये प्रामुख्यानं दोन मुघल बादशहांचेच आत्मचरित्र आहेत आणि हा पहिला बाबराचा तुझुके बाबरी हा ग्रंथ आपण बघितला. त्यानंतर हा जो ग्रंथ आहे तुझुके जहांगीरी हा स्वतः जहांगीरने लिहिलेला ग्रंथ आहे. याच ग्रंथाला तारिके सलीम शाही, कारण जहांगीरला सलीम असं मूळ नाव होतं, त्यामुळं तारिके सलीम शाही असं या ग्रंथाला म्हटलं जातं. त्यानंतर हकबलनामा अशाही स्वरूपामध्ये याचा उल्लेख केला जातो. हकबलनामा, तारिके सलीम शाही म्हणजेच तुझुके जहांगीरी, आणि प्रामुख्यानं तो प्रसिद्ध आहे ग्रंथ तो जहांगीरनामा या नावानं. जहांगीरनामाचं लेखन केलेला हा जहांगीरचा ग्रंथ एक आत्मचरित्र आहे आणि यामध्ये जहांगीरनं आपल्या कारकिर्दीतील अनेक घटनांचं वर्णन केलेलं आहे. इतिहासाच्या अनुषंगानं, सामाजिक आणि राजकीय इतिहासाच्या अनुषंगानं हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा ग्रंथ आहे मुंतखाब उल लुबाब. मुंतखाब उल लुबाब हा ग्रंथ खापेखानानं लिहिलेला आहे. हा इतिहासकार मुघल कालखंडातला काफेखान किंवा खापेखान असाही त्याचा नावाचा उल्लेख केला जातो. मुंतखाब उल लुबाब हा ग्रंथ विशेषतः औरंगजेबाच्या कालखंडावर माहिती देतो. काफेखानाचं वर्णन मुघल काळातील राजकीय इतिहासाचं अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून ओळखलं जातं. औरंगजेबाचं ज्यावेळी दक्षिणेमध्ये आगमन झालं होतं तेव्हापर्यंत पासून म्हणजे एकूणच औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे काफेखानाचा मुंतखाब उल लुबाब हा ग्रंथ. त्यानंतरचा ग्रंथ आहे पादशाहनामा नावाचा ग्रंथ. पादशाहनामा हा ग्रंथ म्हणजे दोन पादशाहनामा नावाचे ग्रंथ लिहिले आहेत. एक आहे अब्दुल हमीद लाहोरीचा, अब्दुल हमीद लाहोरी, आणि दुसरा ग्रंथ आहे मिर्झा अमीन काझनीवीचा. म्हणजे हे ग्रंथ विशेषतः शहाजहानच्या कालखंडातले आहेत. पादशाहनामा या ग्रंथाचं नाव आपण लक्षात ठेवायला हरकत नाही. लाहोरीचा आणि मिर्झा काझनीवीचा हे दोघांचे दोन ग्रंथ आहेत. याच्या कारकिर्दीमध्ये शहाजहानच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीची माहिती लाहोरीनं दिलेली आहे आणि काझनीवीनं शहाजहानच्या नंतरच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीची माहिती दिली आहे. म्हणजे आणि विशेषतः या ग्रंथामध्ये 1630च्या दुष्काळाचं वर्णन केलेलं आहे. असा हा पादशाहनामा नावाचे दोन ग्रंथ देखील मुघल काळाच्या इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतरचा ग्रंथ आहे भीमसेन सक्सेनानं लिहिलेला, तो म्हणजे नुस्वा ऐ दिलकुश. नुस्वा ऐ दिलकुश हा ग्रंथ भीमसेन सक्सेनाने लिहिला. हा भीमसेन सक्सेना जो आहे तो औरंगजेबाच्या सैन्यामध्ये एक लेखनिक होता, एक क्लर्क होता. त्या भीमसेन सक्सेनाचा ग्रंथ याला भीमसेन सक्सेना बुऱ्हाणपुरी असं देखील म्हणतात. मूळ तो बुऱ्हाणपूरचा असल्यामुळं भीमसेन सक्सेना बुऱ्हाणपुरी असं म्हणतात. आणि हा एकतर सैन्यामध्ये होता, युद्धातही सहभाग घेत होता भीमसेन सक्सेना, आणि यानं लेखन देखील केलेलं आहे. हे विशेष बाब आहे. त्याच्यामुळे त्याच्या इतिहासाचं हे नुस्वा ऐ दिलकश हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. औरंगजेबाच्या कारकिर्दीची माहिती देणारा हा ग्रंथ आहे. त्यानंतर मासिरे आलमगिरी साकी मुत्सेद खानचा हा ग्रंथ आहे. साकी मुत्सेद खान याचा मासिरे आलमगिरी हे एका अर्थानं औरंगजेबाचं चरित्राचं वर्णन या साकी मुत्सेद खान मासिरे आलमगिरी, औरंगजेबाचा उल्लेख आलमगीर बादशाह असा केला जातो. त्यामुळं मासिरे आलमगिरी हा ग्रंथ देखील महत्त्वाचा आहे. मुघल दरबारचा हा अधिकारी उस्तेद खान यानं औरंगजेबाच्या सोबत राहून विशेषतः दक्षिण मोहिमेमध्ये हा सोबत होता. कारण शिवाजी महाराजांच्या कालखंडाची देखील माहिती यामध्ये दिलेली आहे. शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संभाजीराजे आणि ताराबाईपर्यंतच्या संघर्षाची देखील वर्णन यामध्ये आढळतात. आणि विशेष म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये याच ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं शेतू माधवराव पगडींचा जो ग्रंथ आहे त्याचं भाषांतरित माहिती त्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे, ग्रंथालयामध्ये आपल्या उपलब्ध आहे. आणि ते मराठी आणि औरंगजेब या नावानं शेतू माधवराव पगडींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या ग्रंथाचं ते भाषांतरच आहे. अशा प्रकारे मासिरे आलमगिरी आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला, ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेला मराठी औरंगजेब, अर्थात ते 7 खंड आहेत मोठे, त्याचा एका भागामध्ये मराठी आणि औरंगजेब अशा स्वरूपाचं शीर्षक देऊन त्यामध्ये या ग्रंथाचं मासिरे आलमगिरीचं मराठीमध्ये वर्णन पगडींनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये देखील औरंगजेबाच्या इतिहासाची माहिती उपलब्ध आहे. अशी ही
मूळ साधनं, पहिला भाग मूळ साधनं आणि त्याची भाषांतरित काही माहिती इथं उपलब्ध होते. हे ग्रंथ प्रामुख्यानं राजकीय, सामाजिक आणि पर्टिक्युलरली मुघल कालखंडाशी, मुघल बादशहांशी संबंधित अशी माहिती देणारे ग्रंथ आहेत. याशिवाय इतरही काही ग्रंथ आहेत, जसं त्याच कालखंडामध्ये प्राचीन कालखंडातल्या उपनिषदांची भाषांतर झाली, इतर भाषांमध्ये भाषांतर केली गेली, पण पर्टिक्युलर ती भाषांतरित जरी असली ती काही मुघल कालखंडाच्या इतिहासाची माहिती देणारे ग्रंथ नाही आहेत. त्यामुळे पण या कालखंडात लिहिले गेलेले ग्रंथ आहेत ते. त्याच्यानंतर गुरुग्रंथ साहिबची रचना याच कालखंडात झालेली आहे, पण त्यामध्ये प्रामुख्यानं धार्मिक आणि मुघल कालखंडाची माहिती जरी असली तरी त्यामध्ये प्रामुख्यानं धार्मिक स्वरूपाची माहिती आहे आणि मुघलांच्या इतिहासावर त्याच्यातून फारसा प्रकाश पडत नाही. अशा प्रकारची ही मूळ साधनं आणि त्याची भाषांतर हा लिखित साधनांचा पहिला भाग या ठिकाणी संपतो. त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे तो आता मी सांगितलं सरकारी माहिती देणारे काही ग्रंथ जे आहेत त्यातूनही माहिती मिळते. तिसरा प्रकार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, ते म्हणजे पत्रसंग्रहाचा. हे जे मुघल कालखंड असो किंवा शिवकाळ असो, भारतामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक राजे रजवाडे हे आपल्या पत्रांच्या माध्यमातून आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचवत असत. जे काही करार मदार असत तेही त्यामधून केले जात असत. तर ती पत्रसंग्रह जे आज तागायत उपलब्ध आहेत ते पत्रसंग्रह अत्यंत महत्त्वाचं साधन आहे आणि जे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत, म्हणजे संग्रहित करून ठेवले आहेत, सुस्थितीमध्ये आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं आता कोण्या ठिकाणी हे पत्रसंग्रह उपलब्ध आहेत. लंडनला इंडिया हाऊसमध्ये हा पत्रसंग्रह आहे. त्याच्यानंतर पॅरिस, फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी हा पत्रसंग्रह उपलब्ध आहे. विशेषतः औरंगजेब आणि मिर्झा राजा जयसिंग यांच्यामध्ये झालेला जो पत्रव्यवहार आहे त्या पत्रव्यवहार आणि ते पत्र ह्या पॅरिसच्या संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर तिसरं स्थळ आहे ते म्हणजे हैदराबादचं सालारजंग म्युझियम. सालारजंग म्युझियममध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मुघल कालखंडाच्या इतिहासाची माहिती देणारे पत्र प्रिझर्व केलेले आहेत, संग्रहित ठेवलेले आहेत. त्यामध्ये विशेषतः जहांगीरच्या दक्षिणेतील माहिती किंवा जहांगीरची माहिती आणि त्या कालखंडाची एकूण माहिती याची माहिती ही याच्यामध्ये उपलब्ध आहे हैदराबादला सालारजंग म्युझियममध्ये. त्याच्यानंतरचा जो स्थळ आहे, विशेषतः स्थळ म्हणण्यापेक्षा जदुनाथ सरकारांनी ज्यांना सर ही पदवी दिलेली होती आणि सरकारांनी त्यावर फार मोठं काम केलेलं आहे. आपल्याला माहीत असेलच, सरकारांना आता अर्थात जो औरंगजेब नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला जदुनाथ सरकारांनी, त्यांना ब्रिटिश सरकारनं सर ही पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. अर्थात औरंगजेब जदुनाथ सरकारांनी जो मांडला तो एकांगी स्वरूपाचा मांडला, अशाही स्वरूपाची टीका त्यावर केली जाते. पण त्यामधून मोठ्या प्रमाणावर पत्र उपलब्ध आहे. जदुनाथ सरकारांचं कार्य जरी थोडंसं एकांगी असलं आणि औरंगजेबाला कसा तो धर्मदृष्टा होता हे दाखविण्यासाठीच जदुनाथ सरकारांनी हा ग्रंथ लिहिला की काय, अशी शंका घेण्याला या ठिकाणी वाव आहे. तर जदुनाथ सरकारांचा हा औरंगजेब नावाचा ग्रंथ आणि त्यातले पत्र जे मूळ पत्र आहेत ती पत्र देखील एका ग्रंथाच्या रूपानं तिथे संग्रहित केलेली दिसून येतात. त्याच्यानंतर फारशी भाषेतली पत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली ती गणेश हरी खरेंची. गह खरे म्हणून ओळखतात. गणेश हरी खरे, गह खरे हा महाराष्ट्रीयन इतिहासकार, त्यांना फारसीचं ज्ञान होतं, इतर अनेक भाषांचं ज्ञान होतं. गह खरेंचा फारसी भाषेचा जो पत्रसंग्रह आहे, जो फारसी भाषेतले पत्र त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं आहे, हे देखील इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. त्यांचे जवळपास 6 खंड पब्लिश झालेले आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची एकूण राज्यव्यवस्था, सामाजिक, धार्मिक, संस्कृती या पत्रसंग्रहामध्ये उपलब्ध आहे. तर असा हा पत्रसंग्रह हा एक प्रकार लिखित साधनाचा देखील मध्ययुगीन कालखंडाच्या, विशेषतः मुघलांच्या इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. त्यानंतरचा चौथा प्रकार आहे इतर दुय्यम ग्रंथांमध्ये, त्याचा आपण विभागणी केली आहे. इतर दुय्यम ग्रंथांमध्ये फॉल ऑफ मुघल एम्पायर हा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ औरंगजेब, स्टडीज इन मुघल इंडिया, हे तीनही ग्रंथ, फॉल ऑफ मुघल एम्पायर, हिस्ट्री ऑफ औरंगजेब, स्टडीज इन मुघल इंडिया, हे तीनही ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत आणि या तीनही ग्रंथाचं लेखन सर जदुनाथ सरकारांनी केलेलं आहे. हे दुय्यम स्वरूपाचं साधन म्हणून, लिखित साधन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर मोहम्मद जायसीचा एक ग्रंथ आहे पद्मावत. अलीकडेच तो आपण जे सिनेमा प्रसिद्ध झाला होता आणि ज्याच्यावर मोठ्या प्रमाणावर वादळ निर्माण झालं होतं, पद्मावत,
हे जयसीचं मुळामध्ये एक काव्य आहे. आणि मुघल इतिहासावर या ग्रंथातून काही प्रमाणात म्हणजे सामाजिक सांस्कृतिक इतिहासावर मुघल कालखंडाचा प्रकाश पडतो. अशा प्रकारचा हा राणी पद्मावतीच्या वर लिहिला गेलेला हा एक ग्रंथ आहे, पद्मावत नावाचा, मोहम्मद जयसीचा ग्रंथ. त्याचा हा एका अर्थानं म्हणजे तो सेकंडरी सोर्समध्येच येतो आणि त्याची माहिती सेकंडरी इन द सेन्स तो नंतरच्या कालखंडामध्ये लिहिला गेला, त्याची माहिती उपलब्ध होते. त्यानंतर इतर काही ग्रंथ आहेत, जसं मराठी शकावले आहेत, आज्ञापत्र आहेत, राजव्यवहार कोश आहे, बखरी आहेत. ही प्रामुख्यानं सगळी, मग शकावले असोत, आज्ञापत्र असोत, राजव्यवहार कोश असो, बखरी असो, ही सगळी दक्षिण भारतामध्ये विशेषतः मराठ्यांच्या भूप्रदेशामध्ये लिहिली गेलेली ग्रंथ आहेत, कागदपत्र आहेत. याच्यामधून देखील माहिती उपलब्ध होते. दक्षिण भारतातील इतिहासाची माहिती उपलब्ध होते, मुघल कालखंडाची माहिती उपलब्ध होते. याशिवाय काही इतर ग्रंथ आहेत, जसं पोथी साहित्य आहे. या पोथी साहित्यातून देखील माहिती उपलब्ध होते. धार्मिक साहित्य आहे. धार्मिक साहित्य तसं मध्ययुगामध्ये जी एक संत परंपरा फार मोठ्या प्रमाणावर देशाला लाभली, या संतांमध्ये कबीरापासून ते तुकारामांपर्यंतचे अनेक संत होऊन गेले, ज्यांनी इथे एक समन्वयाचं युग उभं केलं होतं. जे काही धार्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जी मोडतोड झालेली होती, तिला एका ऐक्यभावामध्ये बांधण्याचं काम ज्या संतांनी केलं, त्यांची ग्रंथरचना देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये कबीर आहेत, नानक आहेत, रामानंद आहेत, मध्वाचार्य आहे, वल्लभाचार्य आहेत, संत नामदेव आहेत महाराष्ट्रातले आपले, त्यानंतर तुलसीदास आहेत आणि सर्व प्रसिद्ध जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे देखील आहेत. या सर्वांच्या ग्रंथांमधून देखील मध्ययुगीन कालखंडाच्या मुघलकालीन इतिहासावर प्रकाश पडतो. आणि त्याच्यामध्ये एक राहिलं मुघल राजपुत्र दारा शिकोच्या ग्रंथातून देखील मुघलांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. एक सोशिओ रिलिजियस, सामाजिक, धार्मिक, आर्थिक इतिहास या सगळ्या ग्रंथांमधून उपलब्ध होतो. अशा प्रकारचे दुय्यम ग्रंथ हे देखील मध्ययुगीन कालखंडाच्या, विशेषतः मुघलांच्या कालखंडाचं एक महत्त्वाचं साधन आहे. त्याच्यानंतरचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ते म्हणजे प्रवास वर्णन. जसं पत्रसंग्रह ही अत्यंत महत्त्वाची साधनं आहेत, अत्यंत बारीक बारीक नोंदी त्यामधून उपलब्ध होतात, तसेच प्रवास वर्णने ही देखील अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे साधनांचा. ही प्रवास वर्णने आपण पाहतो प्राचीन कालखंडापासून प्रवास वर्णन ही विशेषतः परकीयांनी भारताच्या संदर्भामध्ये जे काही पाहिलं, त्यांना जे काही कळालं, ते त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये नोंदवून ठेवलेलं आहे, प्रवास वर्णनांमध्ये नोंदवून ठेवलेलं आहे. या अर्थाने ते तटस्थपणे लिहिलेलं वर्णन आहे. तर यामध्ये मर्यादा एक अशी आहे की त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून ते पाहिलेलं आहे. त्यामुळं त्यांनी जसं लिहिलं ते तसंच होतं असं काही म्हणण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना काही मर्यादा पडतात, कारण ते त्यांच्या चष्म्यातून, ते त्यांच्या अँगलनं या सगळ्या सिस्टमकडे बघणार. इथली सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्थिती कशी आहे ते त्यांच्या दृष्टिकोनातून बघणार. ही मर्यादा जरी असली तरी प्रवास वर्णनं ही मध्ययुगीन कालखंडाच्या इतिहासाची अत्यंत महत्त्वाची साधनं आहेत. आणि या प्रवास वर्णनांमध्ये विशेषतः 16व्या-17व्या शतकामध्ये आलेले जे प्रवासी आहेत, म्हणजे प्रामुख्यानं जहांगीरच्या कालखंडापासून ते पुढे औरंगजेबाच्या कालखंडापर्यंत आलेले हे म्हणजे जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब या 3 मुघल बादशहांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर विशेषतः युरोपीय प्रवासी आलेले आहेत. युरोपीय प्रवाशांची प्रवास वर्णनं इतिहासाचं महत्त्वाचं साधन आहे. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर कोण्या देशाचे प्रवासी आले असतील तर ते इंग्लंडचे होते आणि प्रामुख्यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं ते भारतामध्ये मुघल दरबाराशी भेट देण्यासाठी आलेले प्रवासी आहेत जास्त प्रमाणामध्ये. आणि त्यातल्या त्यात जहांगीरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी आलेले दिसून येतात. आणि त्यामुळे त्यांच्या इतिहासात त्यांनी लिहिलेलं वर्णन, त्यांनी केलेलं वर्णन, त्यांचे डॉक्युमेंट्स हे मुघल काळाच्या इतिहासाचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून ओळखलं जातं. या प्रवासांचं खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास 13 प्रवाशांची माहिती उपलब्ध आहे इतिहासाला. इतरही काही प्रवासी आलेले आहेत, काही काळाच्या ओघामध्ये त्यांची ग्रंथ उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. पण इथं प्रामुख्यानं जे प्रवासी आलेले आहेत त्यामध्ये आपण फादर अँथोनी मोरेसात एक्वाविवा
हा 1578 मध्ये अकबराच्या कालखंडात आलेला प्रवासी आहे. त्यानंतर राजफिल्ड हा प्रवासी देखील आलेला आहे. आता यामध्ये प्रामुख्याने आपण जहांगीरच्या कालखंडातल्या प्रवाशांचा जर उल्लेख केला तर विल्यम हॉकिन्स याचा उल्लेख केला जातो. विल्यम हॉकिन्स हा 1608 ते 13 या कालखंडामध्ये भारतामध्ये होता, जहांगीरच्या कालखंडामधला. त्यानंतर प्रत्यक्ष जहांगीरची भेट घेतलेले प्रवासी आहेत. त्यामध्ये निकोलस डाउंटन आहे आणि जहांगीरच्या काळाचं वर्णन करणारा निकोलस विथिंग्टन हा देखील आहे. 1614च्या दरम्यान आलेले दोन्ही प्रवासी आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रवासी आणि ज्यानं प्रत्यक्ष ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने जहांगीरसोबत काही काही सवलती मिळवण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे सर थॉमस रो. सर थॉमस रो हा 1616 ते 19 या कालखंडामध्ये भारतात होता. त्याच्या प्रवास वर्णन. त्यानंतर एडवर्ड टेरी आहे, हा 1617 मध्ये भारतात आलेला होता जहांगीरच्या कालखंडामध्ये. असे जहांगीरच्या कालखंडात आलेले जवळपास 5-6 प्रवासी यांचं प्रवास वर्णन महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा एक प्रवासी आहे हा शहाजहानच्या कालखंडातला एक प्रवासी आहे. हा एक किती कुतूहल परकीयांना होतं बघा. तसा हा काही ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवासी नाही, हा फ्रेंच प्रवासी आहे आणि त्याचं नाव आहे जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्नियर. हा टॅव्हर्नियर, या टॅव्हर्नियरनं जगभर प्रवास केला. त्याने एकूण जवळजवळ 6 वेळा भारतामध्ये तो आलेला आहे आणि त्याचं विशेषतः 1641 ते 1687 या दरम्यानच्या कालखंडात 1641 ते 87 या दरम्यानच्या कालखंडात 6 वेळा भारताला भेट देणारा हा टॅव्हर्नियर याच्या प्रवास वर्णनातून देखील मुघल काळाच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्यानंतरचा प्रवासी आहे फ्रान्सिस बर्नियर. हा टॅव्हर्नियर आणि बर्नियर हे दोन्ही फ्रान्सचे प्रवासी. हा फ्रेंच प्रवासी आहे 1658 मध्ये. हा 1658चा कालखंड म्हणजे मुघल बादशाह औरंगजेबाचा तख्त नशीन होण्याचा कालखंड आहे. तख्त काबीज करण्याचा कालखंड आहे. यादवीचा कालखंड होता. यादवी इन द सेन्स शहाजहानच्या अटकेचा काळ आहे हा आणि औरंगजेबाचा गादी मिळवण्यासाठीच्या प्रयत्नांचा तो कालखंड आहे. या कालखंडाची माहिती या बर्नियरनं आपल्या याच्यामध्ये दिली आहे. त्या बर्नियरच्या ग्रंथाचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. त्या ग्रंथाचं नाव आहे ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर. हा पुढे 1670 मध्ये पब्लिश झाला. हा एक ग्रंथ आहे. त्यानंतरचा दुसरा एक प्रवासी आहे तो खरं पाहिलं तर 50 वर्ष भारतात राहिलेला प्रवासी आहे ज्याला मनुची या नावाने ओळखतात. हा निकोलो मनुची, मुळामध्ये इटालियन प्रवासी. आणि या मनुचीच्या वर्णनामध्ये औरंगजेबाच्या इतिहासाची माहिती आहे. 17व्या शतकाच्या भारताचं वर्णन आहे आणि त्याचं इटालियन भाषेमध्ये स्टोरिया डोमोगोर हा इटालियन शब्द आहे. या नावानं त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये या मनुचीचा स्टोरिया डोमोगोर जो आहे हा ग्रंथ पुढील कालखंडामध्ये विल्यम इर्विननं इंग्रजीमध्ये भाषांतरित केला. इटालियन भाषेतला हा ग्रंथ इर्विननं आणि तो ग्रंथ देखील आपल्या इतिहास विभागामध्ये आहे. उत्तरकालीन मुघल म्हणून, उत्तरकालीन मुघल या नावानं त्यानं हा ग्रंथ विल्यमनं यानं हे केला आहे आणि तो मराठीमध्ये भाषांतरित केलेला आपल्या डिपार्टमेंटला आहे. तर याच्या 4 व्हॅल्यूमध्ये इर्विननं पब्लिश केलेला आहे मनुचीचा हा स्टोरी ऑफ डोमोगोर. मध्ययुगीन कालखंडाच्या मुघलांच्या कालखंडाचे अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर एक दुसरा प्रवासी आहे फ्रेंच प्रवासी ॲबेकरे. ॲबेकरे हा प्रवासी याच्या देखील लेखनातून मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची माहिती उपलब्ध होते. विशेषतः पश्चिम किनारपट्टीवरची माहिती, तो मुळामध्येच पश्चिम किनारपट्टीवर हा ॲबेकरे वास्तव्याला होता, त्या ठिकाणी होता तो. म्हणजे पश्चिम किनारपट्टीची माहिती आणि पश्चिम किनारपट्टीच्या इतिहासाची माहिती ॲबेकरच्या लेखनातून उपलब्ध होते. हा देखील फ्रेंच प्रवासी आहे. त्यानंतर दुसरा एक ब्रिटिश प्रवासी आहे जॉन फ्रायर नावाचा. जॉन फ्रायरच्या प्रवासवर्णनामध्ये 17व्या शतकाची माहिती मिळते आणि या जॉन फ्रायरच्या प्रवासवर्णनामध्ये ब्रिटिश प्रवाशाच्या प्रवासवर्णनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची देखील माहिती उपलब्ध होते आणि औरंगजेबाच्या कारकिर्दीची देखील माहिती होते. आणि यानंतरचा दुसरा जो एक प्रवासी आहे तो म्हणजे फ्रान्सिस मार्टिन. हा फ्रान्सिस मार्टिन हा फ्रेंच प्रवासी आहे. त्या फ्रेंच प्रवाशाच्या प्रवासवर्णनामध्ये
शिवाजी महाराजांच्या लष्करी धोरणाची माहिती आहे. त्याचं आपण एक मिलिटरी पॉलिसी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अशा स्वरूपाचं वर्णन त्याच्या ग्रंथामधून उपलब्ध होतं. असा फ्रान्सिस मार्टिन हा देखील एक प्रवासी या कालखंडामध्ये येऊन गेलेला आहे. तर अशा प्रकारची ही सगळी मुघल कालखंडाच्या इतिहासाची विपुल प्रमाणात असलेली वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेली ही माहिती उपलब्ध आहे. आणि या सर्व साधनांच्या आधारावर मुघलांचा इतिहास लिहिला गेला. या अर्थानं मुघलकालीन इतिहासाचं हे लिखित साधनं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. यानंतरचा दुसरा जो भाग आहे मुघलकालीन इतिहासाच्या साधनांचा तो आहे भौतिक साधनांचा. यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेलं होतं. भौतिक साधनं याची माहिती आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलेली होती. भौतिक साधनं ही लिखित साधनांच्या तुलनेमध्ये जास्त विश्वसनीय मानली जातात आणि भौतिक साधनांवर संस्कार केले जातात. भौतिक साधनांमधून त्या कालखंडाचा पॉलिटिकल हिस्ट्री म्हणण्यापेक्षा इतिहासाच्या मागे म्हणजे राजकीय इतिहासाच्या मागे दडलेला जो इतिहास आहे तो शोधून काढण्याचं काम केलं जातं. इतिहासकार, पुरातत्वज्ञ, आर्किओलॉजिस्ट त्या साधनांवर प्रक्रिया करतात, प्रोसेस करतात, काही संस्कार करतात आणि त्यातून त्या कालखंडाचा इतिहास शोधतात. भौतिक साधनं म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये वस्तू स्वरूपामध्ये उपलब्ध असलेली साधनं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहेत. आपण प्रामुख्यानं मुघल कालखंड म्हटलं की ताजमहाल, औरंगाबादचा बिबीचा मकबरा आणि काही किल्ले, लाल महल अशा स्वरूपाची आपल्याला माहिती आहे. त्या व्यतिरिक्त मुघल कालखंडाच्या इतिहासाची माहिती देणारे मोठ्या प्रमाणावर स्थापत्याच्या स्वरूपामध्ये, वास्तूंच्या स्वरूपामध्ये, इमारतींच्या स्वरूपामध्ये वेगवेगळे भवन निर्माण कला का काफी अच्छा जमाना था, ऐसा भी कहा जाता है मुघल काल को. आणि विशेषतः शहाजहानचा कालखंड जो मध्ययुगीन कालखंडातला एका अर्थानं एक सुवर्णयुगाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि स्थापत्याचं एक शिखर मुघलांच्या कालखंडामध्ये गाठला असेल तो शहाजहानच्या कालखंडामध्ये गाठलं गेलं. शहाजहाननं केवळ ताजमहालची निर्मिती केली नाही, तर मोठ्या प्रमाणावर वास्तूची निर्मिती शहाजहानच्या कालखंडात झालेली होती. ती सगळी स्थापत्य आणि त्या स्थापत्याची कला आपण एक जरी मुद्दा याच्यातला घेतला तरी एका याच्यावर एक 2-2 तास माहिती देता येईल एवढी माहिती उपलब्ध आहे. पण इथं आपल्याला फक्त वर्णन करायचं आहे ते म्हणजे कला स्थापत्याच्या दृष्टिकोनातून असलेली काही साधनं त्याची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी शिलालेख उपलब्ध आहेत. हे फारशी, मोडी या वेगवेगळ्या लिपींमध्ये उपलब्ध आहेत हे शिलालेख. ताम्रपट देखील उपलब्ध आहेत. मुघलांची मोठ्या प्रमाणावर नाणी उपलब्ध आहेत. म्हणजे बाबरापासून ते औरंगजेबापर्यंतच्या सगळ्या मुघल बादशहांच्या नाण्यांची उपलब्धी झालेली आहे आणि ती केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत टाकसाळीच्या स्वरूपामध्ये. तर ही नाणी देखील आहेत. आणि मुघल कालखंडात महत्त्वाचं साधन स्थापत्य म्हणण्यापेक्षा एक भौतिक स्वरूपाचं साधन स्थापत्य शैलीमधलं एक अवर्णनीय असे जे आहेत ते म्हणजे किल्ले. आपल्याला किल्ले म्हटलं की आपण फक्त शिवकालीन किल्ले किंवा शिवाजी महाराजांचे किल्ले, शिवकाळात बांधलेले उभारलेले किल्ले इतकंच आपल्याला माहीत आहे. पण भारतभर मग उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर किल्ले, आजही राजस्थानमध्ये अत्यंत सुस्थितीमध्ये असलेले किल्ले उपलब्ध आहेत. ही सगळी किल्ले आणि विशेषतः स्मारक देखील दुसरा प्रकार आहे. अवशेष आहेत, स्मारकं आहेत. ही स्मारकं देखील म्हणजे अशी भौतिक साधनं देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या भौतिक साधनांची माहिती आपण नंतरच्या दशकामध्ये घेऊया. थँक्यू.